नमस्कार सगळ्यांना. आणि हो, काल पहिल्यांदाच मी माझ्या व्हिडिओला म्युझिक टाकलं. म्हणजे मी बोलते आणि बॅकग्राऊंडमध्ये मी म्युझिक ठेवलं. तसं म्युझिक तर छान आहे, परंतु तुम्हाला सगळ्यांना नाही आवडलं. ते कुणाला कर्कश वाटतं, म्युझिक बरोबर नाही वाटत असं बोलल्या, त्याबद्दल सॉरी. आणि हो, इथे मी बनवत आहे कढी आणि ते तुमच्याबरोबर का शेअर करते, कारण की बऱ्याच महिलांची तक्रार असते की कढी बनताना ती फुटते बुवा उकळायला लागल्यावर, परंतु नॉनस्टॉप हलवत राहिलं तर कढी नाही फुटत. त्याचबरोबर मी इथे डांगरची भाजी करते, जी की वाफेवर शिजवणार आहे आणि खूप टेस्टी लागते. प्रशांतजींना साल काढून डांगरची भाजी आवडते, म्हणून त्यांनी स्वतःच साल काढून टाकलेलं होतं. खरं तर साल ठेवून भाजी केली ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते, परंतु त्यांनाच खायची होती म्हणून मी म्हटलं जाऊ द्या. आणि कढी मात्र मी माझ्यासाठी बनवली होती. मला कढी रात्री खायची होती तर मी बनवून घेतली. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुप्रमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे सोमवार. सोमवार म्हटलं की माझा उपवास असतो आणि त्याचबरोबर मी शिवलेला अमृतच्या 11व्या अध्यायाचं वाचन करते. आज सकाळपासून मी कढीची रेसिपी घेतल्यानंतर आय थिंक मी काही शूट केलं नाही आणि व्हिडिओ एडिट करत होते, बाकी शेराबरोबर टाईम स्पेंड करत होते. आत्ताही तो फुल मस्तीच्या मूडमध्ये मी एक खेळणं ठेवून दिलं त्याला आणि वाचायला बसली आहे. तो आता मी शिवलेला अमृत आणि हनुमान चालिसेचं वाचन करून घेते. आणि आज मंगळवार आहे. कालच्यासारखंच आजही मी संध्याकाळचे 5:15 वाजले तेव्हा कॅमेरा हातात घेतला, कारण की मी घरातच आहे. डेलीचं माझं रुटीन चालू आहे, असं वेगळं काही केलं नाही. मला स्वामी चरित्राचे पठण करायचे होते आणि शेरू बाहेर जाण्यासाठी रडत होता, म्याव म्याव करत होता. म्हणजे तेच त्याचं रडणं नाही का. तर म्हणून मी त्याला टी व्ही ऑन करून दिला, कॅट शो लावून दिला आणि मग मी इथे पारायण करायला बसले, वाचून घेतलं. आणि आता 9:30 वाजले. माझं स्वामी चरित्राचं पारायण वगैरे संध्याकाळी करून झालं. हनुमान चालिसा वाचली, आरत्या केल्या, उपवास सोडला गेला. बेसनचे चिलेच खाते मी, पनीर टाकून. पनीर घरी बनवते. प्रशांतजींनी लंच 4ला केलं, त्याच्यामुळे त्यांना डिनर करायचं नाही. प्रतीकला घ्यायला गेले ते 5 मिनटात पोहोचतील. मी शेराला खाली फिरवत होते, त्याला शाक्षुका खायचं आहे अंड्यापासून जे बनतं. तर चला आता पटकन करते, कारण तो बोलला होता मम्मा मला भूक लागली, तो येईपर्यंत बनवून जाईल. तर पटकन बनवून घेते. मस्तपैकी मम्माच्या गोदमध्ये बसून फिरून आल्यानंतर आम्ही असे झोपले आहे मस्त आणि शूट करताच उठून बसलो. सॉरी मी डिस्टर्ब केलं शेरू बाळा. प्रतीक आलेला आहे इथे. हाय प्रतीक. हाय हाय गाय. शेरू झोपी आला आहे. फिरून आणलं त्याला अर्धा पाऊण तास. आणि हे आहे प्रतीकसाठी बनवलेलं शाक्षुका. किचन रात्रीच क्लीन करून घेतला, कारण की नेक्स्ट डे होती गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची जेवढी आपल्याकडून सेवा करता येईल तेवढी करायची असते. मग ते गणपती अथर्वशीर्ष सुरुवात आपण स्वामी स्तवनापासून करतो. मग गणपती अथर्वशीर्ष, त्यानंतर श्री सुक्तम, पुरुष सुक्तम 16 वेळेस शक्य झालं तर 16 वेळेस, एक वेळेस शक्य झालं तर एक वेळेस असं पठण करायचं असतं. त्याचबरोबर स्वामी समर्थांना अभिषेक आधी जलाने केला, मग पंचामृतने केला. तसं तर असं काही विशेष दिवस असतो तेव्हा मी संपूर्ण देवांची पूजा जी आहे, म्हणजे सगळ्याच देवांना मी स्नान घालायला पंचामृतचा वापर करते. रोज नाही शक्य होत, रोज आपण साध्या जलाने देवाला आंघोळ घालत असतो नाही का. तर इथे मी तांब्याच्या ताम्हणामध्ये, कारण की मी मागच्या व्हिडिओमध्ये ताट बोलले होते तर एका ताईंनी सांगितलं की ताम्हण, तर ठीक आहे, या ताम्हणामध्ये मी महाराजांना ठेवून अशा पद्धतीने त्यांना छान अशी अंघोळ घालून घेते पंचामृताने. मस्तपैकी दही, तूप, साखर, मध, दूध या सगळ्या गोष्टींपासून पंचामृत बनतं, आपल्याला तर माहितीच आहे. तर अशी मस्त चोळून चोळून महाराजांची मूर्ती मी इथे क्लीन करते. आणि मग एक एक देवाला आंघोळ घातल्यानंतर स्टीलचं जे भांडं बाजूला दिसतंय त्याच्यामध्ये मी ते पाणी सगळं जमा करते आणि खाली सोसायटीमध्ये जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांना ते पाणी टाकून येते, कारण की देवाच्या पूजेचं पाणी जे आहे ते तुळशीला
टाकायचं नसतं, अजूनही काही ठिकाणी टाकलं जातं, कारण की माहीत नसतं. म्हणून माझ्यासमोर जेव्हा असं घडतं तेव्हा आपल्याला जे माहीत आहे ते आपण सांगावं, नाही का. म्हणतात की दोष लागतो, तर म्हणून मी हे सगळं स्नानाचं जे पाणी आहे ते एका भांड्यामध्ये जमा करून खाली सोसायटीतल्या झाडांना टाकून येते. तर अशा पद्धतीने मी छान स्वामी समर्थ महाराजांना अंघोळ घातली. सुरुवात तर गणपतीच्या पूजनापासून करायची असते, म्हणून मी देव्हाऱ्यामध्ये सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून ठेवून घेते आणि मग नंतर मी स्वामी समर्थ महाराजांना मंदिरामध्ये स्थापना त्यांची करून घेते, ठेवून घेते. आणि मग जी काही मोठी मोठी फोटो आहेत माझ्याकडे ते सगळे व्यवस्थित स्वच्छ पुसून ते ठेवते. आणि फोटो ठेवून झाल्यानंतर मग शंखामध्ये पाणी भरून, शंख पण देव्हाऱ्यामध्ये असतो माझ्या, त्याचबरोबर साईबाबांची सुद्धा मूर्ती बऱ्यापैकी मोठी आहे, तुम्ही बघू शकता. त्यांनाही मी अशा पद्धतीने छान स्नान घालून त्यांनाही ठेवून घेते. आणि मग बाकीच्या ज्या सर्व मूर्ती आहेत छोट्या छोट्या त्या सर्वांना एकेकाला स्नान घालून व्यवस्थित पुसून वगैरे स्वच्छ करून देव्हाऱ्यामध्ये ठेवेल आणि फुलं वगैरे अर्पण करेल. तर तुम्ही इथे बघू शकता. पहिले ना एक प्लायवूडच्या तुकड्यावर स्वस्तिक काढायची, लाकडाची फळी होती तिच्यावर, म्हणजे ती आवरायला इझी जावं म्हणून. परंतु ती फळी प्रशांतजींनी दुसऱ्या कामाला वापरली, जे की मी बऱ्याच वर्षापासून माझी ती रांगोळी काढायची होती. तर हे बघा, इथे मस्त छान असे खूप सगळे गुलाबाचे फुलं होते फुलांमध्ये. तर फुलं वगैरे वाहून छान अशी पूजा केली आहे. नैवेद्य वगैरे दूध साखरेचा वगैरे दाखवला आहे आणि इकडे पण फुलं वगैरे अर्पण केले. हे माझं अभिषेक पात्र आहे, तुम्हाला माहीत असेल. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त मी माझी नवीन कुर्ती जी मी दादरला घेतली ती मी घातली. प्रेस करून आले होते कपडे, मी पाण्यातून काढून ती प्रेसला दिली होती. तर म्हटलं चला आज एवढा छान दिवस आहे तर मी ती कुर्ती वेअर केली. तुम्ही बघू शकता. सकाळी सकाळी माझी छान अशी देवांची पूजा करून झाली. आणि मी पौर्णिमेचा उपवास या आधी कधीच नाही केला, परंतु आज मी फर्स्ट टाइम उपवास पकडला आहे. प्रतीकचाही उपवास असतो, प्रतीक रात्री आला आहे, मग मी उपवास धरला. तर उपवास म्हणजे उपाशी राहायचं असतं, नॉमिनल काहीतरी घ्यायचं असतं नाही का, दूध, चहा, फळं वगैरे. पण आता तरुण मुलांना नाही शक्य ते, तर म्हणून आता मी स्वीट पोटॅटो, रताळे आहे घरात प्रशांतजींनी आणलेले, ते बनवते, त्याला खायला देते. पूजा वगैरे माझी छान करून झाली आहे. आणि अशा पद्धतीने जे स्वीट पोटॅटो आहे त्यांची साल काढून घेतली आणि असे बारीक बारीक गोल कट केले. थोडंसं तूप आणि गोळ घालून यांना वाफेवरच शिजवलं जातं, खूप छान लागतात. थोडासा साबुदाणा होता, तो देखील मी गरम पाण्यात भिजवला आणि छान भिजला लगेच. ॲक्च्युली मला आदल्या दिवशी भिजवायची आठवण नाही राहिली. तर एवढी खिचडी आम्ही दोघांनी थोडी थोडी खाल्ली, पौर्णिमा होती म्हणून. आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. 4 नंतर मी स्वामीचरित्र पारायण करायला बसली होती. स्वामीचरित्र पारायण करून झालं, हनुमान चालीसा वगैरे वाचून झाली. तर आता पौर्णिमेनिमित्त आमच्याकडे सत्यनारायण असतो, तर सत्यनारायण आहे. प्रतीकला बरं नाही आहे, कणकण आहे जरा, तर तो दिवसभर त्याने आराम केला. मग त्याला आता म्हटलं की 8पर्यंत पौर्णिमा आहे, उठ म्हटलं तू आंघोळ कर, आम्ही पूजेचं साहित्य घेऊन येतो. आणि दत्ताच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला पण जाणार आहे, प्रशांतजी आणि मी. त्याच्यामुळे आता निघालो आहे आम्ही. गुरूंच्या दर्शनाला आलो, परंतु गुरुजी पूजा करताय मध्ये, तर ते दत्त महाराजांच्या मूर्तीसमोरच मांडी घालून बसलेले. त्याच्यामुळे असं इकडं तिकडून डोकावून दत्तांचे दर्शन घेतले आम्ही. दर्शन घेणं मेन आहे असं. आणि गुरुजी बाहेर आले होते 2 मिनिटासाठी, म्हणून मी परत एकदा मध्ये गेले की मला चांगलं दर्शन घेता यावं. आणि मी परत मध्ये जाऊन छान असं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही मेडिकलमध्ये आलो, कारण की प्रशांतजींची तब्येत जरा नरम गरम आहे, त्यांना मेडिसिन घ्यायचं होतं त्याच्यामुळे. तर आता मला सत्यनारायण पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या आहे, त्या घेण्यासाठी आम्ही चाललो आहोत. उभंही राहत नाही, पडून जातं ते बांधले की. याच्यात लावायचे ते बाटलीमध्ये उभे करायचे, हां, बांधून टाकायचे पायाला.
चांगले आहे. बंडल घ्यायचा 10 रुपये. कर्दळी घेतलेली आहे त्या फुलवाल्या भाऊंना मी विचारलं केळी नाहीये का, तर ते बोलले की गणपतीमध्ये आणि श्रावणमध्येच फक्त केळी मिळते, आता तुम्हाला कुठेच केळी मिळणार नाही. तर कर्दळी घेतली, फुलं, दूध, केळी, नागलीची पानं, म्हणजे सत्यनारायण पूजेला लागणाऱ्या सगळ्या वस्तू आम्ही घेतल्या. आणि ते बघा प्रशांतजी त्या ताईंबरोबर चालले आणि त्या आल्या गाडीजवळ आणि त्या बोलल्या की माझे खूप आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, मला कॅमलिनचे कंपास घेऊन द्या, माझ्या नाताला द्यायची आहे, त्याला वडील नाही आहे. तर प्रशांतजी आता त्या ताईंबरोबर चालले कॅमलिनची कंपास घेऊन द्यायला. ते बघा. आणि आता मी भाज्या घेते, तोपर्यंत डांगर घेते, मस्तपैकी लाल असं डांगर आहे. आणि भाजी मार्केटमध्ये आली मी भाज्या घ्यायला, त्या ताईंना भेंडी सांगितली अर्धा किलो, 30चे पाऊश, 20ला पावशर, 30ला अर्धा किलो असं चालू आहे. 1-2 भाजी घेऊ म्हणून मी उतरले, परंतु मग इथली विशेषताच आहे, नाशिकला भाज्या छान मिळतात. आणि प्रतीकला कसं मेथी, भेंडी, कारले, ज्या ज्या भाज्या आवडतात त्या घेतल्या. आणि प्रशांतजींना कोबी खाण्याची इच्छा होती म्हणून मी पूर्ण लाईन बघत गेले. आणि लकीली म्हणजे लकीली कोबीच नाही कुठे. 1-2 ठिकाणी एवढेसे पिवळे असे छोटे छोटे होते. आणि मग मला लास्टला एक हिरवा, मस्त हिरवागार असे कोबीवाले, एकदम छोटा कंद, परंतु 30 रुपयाला. पण मी म्हटलं चला एका माणसाचं काम होऊन जाईल त्यांच्या पुरता, मग तो कंदही घेतला, कोथिंबीर घेतली. बाकी मग काय डांगर घेतलं. डांगर तर तो नाही खात, पण छान होतं. आणि ते ऑफरच अशी देत होते, 20ला पावशर, 30ला अर्धा. मग अर्धा किलो भेंड्या, डांगर अशा 2-4 वस्तू मी घेऊन घेतल्या. चाललोय आता घरी. 7 इथेच वाजले आम्हाला. प्रतीकने सगळी पूजेची तयारी करून ठेवली आहे. आता मी गेल्या तो लगेच पटकन पूजा करायला सुरुवात करेल. आणि हे बघा आमच्या घराच्या इथे ट्रॅफिक बघा. आणि 7 वाजले आणि रेनी सीझन आहे, तरी पण नॅचरल लाईट बघा किती छान आहे. आणि तो काय सुरुवात करेल, मेन तर कर्दळीचे खांबच माझ्याकडे आहेत. त्यांनी सगळं डायनिंग टेबलवर ठेवून घेतलेलं आहे. आता त्याला कसं माहीत होऊन गेलं, 13-14 महिने झाले तसं करतोय. तर लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांनी ठेवून घेतल्या. आता 5 मिनिटात पोहोचू आम्ही घरी. आणि मला प्रसाद बनवायचा होता, स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळे मी आणलेल्या भाज्या अशा किचनमध्ये टेबलवर ठेवून घेतल्या. परंतु झोपण्याआधी रात्री सगळं निवडून फ्रीजमध्ये स्वच्छ करून ठेवलं. आणि हे बघा इथे प्रतीकची चालू आहे व्यवस्थित पूजा. तुम्हाला तर माहितीच आहे, तो यूट्यूबवर व्हिडिओ लावून देतो आणि मग सत्यनारायणाची पूजा करतो. तर वरण, भात, पत्तागोबीची भाजी, बटाट्याची सुक्की भाजी आणि प्रसाद असं जेवण बनवलं होतं. त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून आरती केली. तर ज्या वेळेस आरती चालू होती शेरू झोपलेला होता, पण जशीच आरती सुरू झाली तो झोपेतनं उठला आणि तिथे येऊन बसला आरत्यांच्या तिथे. जणू काही तो सुद्धा भगवंताच्या आरतीला हजेरी लावतोय असं. आणि बऱ्याचदा असं होतं, आरती म्हणायला सुरुवात केली, शेरू घरामध्ये कुठेही असला तरी तो येऊन उभा राहतो, आरतीला हजेरी लावतो असंच मला वाटतं. आणि तो सुद्धा देवाला नमस्कार करतो, म्हणजे मी घेऊन त्याला उचलून हातात घेऊन त्याचं डोकं पूजेच्या तिथे टेकवते. तर आम्ही सगळ्यांनी मिळून आरत्या केली आणि मग प्रतीकने नमस्कार केला. थँक्यू मला सगळं शिकवण्यासाठी. हॅपी गुरुपौर्णिमा. अशी मांडून काय समजायचं. थँक्यू मला गाईड करण्यासाठी. पप्पा तुम्हाला पण बरं का, बाय द वे. थँक्यू मला जिथे जिथे गरज पडेल तिथे गाईड करण्यासाठी. काय करायचंय काय नाही करायचंय हे तुमच्या दोघांकडनं मी खूप शिकलो आहे. थँक्यू व्हेरी मच. देव तुला सद्विवेक बुद्धी देव, देव तुझे कल्याण करो, तू जीवनामध्ये खूप यशस्वी हो, तुझ्या मनातल्या ज्या पण काही चांगल्या इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण हो. थँक्यू. लव यू टू. तुला मी म्हटलं लवकर. आणि देव माझ्या या चिटुकल्या पिटुकल्याचे पण कल्याण करो. हे माझे चिचुकलं पिचुकलं, हे पण आमचं चिचुकलं पिचुकलं आहे ना बाळा.